यानंतर वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर नितीन डेपे साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या या सभेला मार्गदर्शन करावं. सर्वसामान्य लोकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना माझा नमस्कार. आज तुम्ही सुजात दादांना ऐकायला आलेले आहात त्यामुळे मी थोडक्यातच संपवतो. मी डॉक्टर नितीन डेपे, सोलापूर आणि सोलापूरच्या बाहेर राज्यामधला देशामधला मोठा त्वचारोग तज्ज्ञ. तुम्ही वंचितमध्ये कसं असा प्रश्न मला सोलापुरातल्या प्रत्येकाने विचारला. डॉक्टर साहेब तुम्ही वंचितमध्ये कसं काय, आणि त्याचं कारण मी जे प्रत्येकाला सांगतो तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड होती आणि माझ्या आयुष्यामध्ये मी ज्यांना ज्यांना आदर्श मानलं, कारण मी सोलापुरात सुरुवात केली तेव्हा मी एका मोटरसायकलवर सर्टिफिकेटची फाईल आणि खिशात 1 रुपया नाही, पेट्रोल घालायला पैसे नाही, तिथून सुरुवात केलेली होती. आणि आता देशातल्या पहिल्या 1, 2, 3 डॉक्टरपैकी एक माझी गणना होते त्वचारोग तज्ज्ञामध्ये. तर हे शून्यामधून जे काही आपण घडवतो खस्ता खाऊन, की अशा वेळेला माझ्या डोळ्यासमोर 3 आदर्श होते, म्हणजे ज्यांच्याकडे बघून मी प्रेरणा घेतली. पहिला होता महाभारतातला कर्ण. काहीही बॅकग्राऊंड नसताना, जात नाही, घराणं नाही, कुळ नाही, तरी त्या माणसानं आयुष्यामध्ये म्हणजे संघर्ष केला आणि कमवलं, तो महाभारतातला कर्ण. दुसरी व्यक्ती ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अगदी डोंगर खोऱ्यामध्ये जिथं काही पिकत नाही अशा डोंगराळ जमिनीवर त्याने राज्य उभं केलं आणि अशी जगभरातलं ते एकमेव उदाहरण आहे. मागं राजघराणं नसताना राज्य उभं केलं ते शिवाजी महाराज. आणि तिसरं उदाहरण जे माझ्या आयुष्यामध्ये प्रभाव टाकणार आणि ज्यांना मी आदर्श मानतो ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. काहीही बॅकग्राऊंड नसताना, पाठबळ नसताना माणूस आयुष्यामध्ये काय करू शकतो, हिमालया एवढं मोठं कर्तृत्व निर्माण करू शकतो, याचा आदर्श ज्याला आपल्याला आज विश्वासही बसणार नाही की या माणसानं हे केलं असावं, तर असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. हे माझ्या आयुष्यावर परिणाम करणारे 3 महामानव. आणि आज आपण स्टेजवर आपण ऐकणार आहोत सुजात दादा आंबेडकरांना. मला आवडलेल्या एकदम बुद्धिमान अशा, कारण अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये केवळ आजोबा वडील आहेत म्हणून राजकारणात येणारे, दिसायला गोरे गोमटे परंतु डोक्यामध्ये काही फारसं नसणारे असे आपण भरपूर घराणे बघितलेले आहेत. परंतु मूर्तिमंत, तेजस्वी, विचारी असा वैचारिक नेता तरुणांना जो लाभलेला आहे अलीकडच्या काळामध्ये, हा सर्वात बुद्धिमान तरुण नेता म्हणजे सुजात. सुजात नाम सुन के फ्लावर समजाय क्या, फायर आहे आणि फायरच आहे. जेव्हा सुजात दादा बोलतो तेव्हा समोरच्याची त प प होते. परवा पुण्यामध्ये 4 तरुणींवर अन्याय झाला होता, त्याची दाद मागण्यासाठी आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये ठिय्या मांडला होता रात्री 3 वाजेपर्यंत. तेव्हा सुजात, अंजलीताई, मी आम्ही रात्री 3 पर्यंत बसलो होतो. सुजात दादा बोलायचे आणि समोर जे कमिशनर बसलेले आहेत की त्यांना उत्तर देता यायचं नाही. तर असा धगधगता अंगार म्हणजे सुजात. हे फायरच आहे. आणि हा फायर आज सोलापुरात आणि उद्या औरंगाबादमध्ये म्हणजे हा फायर भडकणार आहे. मी वंचितमध्ये यायचं कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. माझ्यासारख्या, तर मी बाळासाहेबांना का म्हणतो तर दोन गोष्टींनी. एक तर विचाराने या आजकालच्या राजकारणामध्ये की एखादं तत्व घेऊन आयुष्यभर 1 पिढ्या 2 पिढ्या 3 पिढ्या ते तत्व चालवणारे राजकारणी सध्या कुणी शिल्लक उरलेले नाहीत.
ज्यांच्या नावामध्ये काहीही असेल ते पुढच्या 5 वर्षानंतर कुठल्या पक्षामध्ये गेले आपण पाहिलेलं आहे. तर एकही असा निष्ठावान विचाराशी निष्ठा असणारा नेता उरलेला नाही. त्यामुळे विचारामध्ये स्पष्टता असणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि केवळ विचार नाही तर आपल्या कृतीमध्ये सुद्धा ते विचार आणणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. मी माझ्यासारखा डॉक्टर MBBS MD झालेला देशात नाही परदेशामध्ये, मी तर पूर्वी वर्षातले 100 दिवस 110 दिवस परदेशामध्ये असायचो. कित्येक 800-900 लेक्चर मी परदेशात दिलेली असतील. माझ्यासारख्या शिकलेल्या आणि सुशिक्षित माणसाला हा माझा नेता आहे असा अभिमानानं सांगता येईल असा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि अलीकडे असे नेते खूप खूप कमी राहिलेले आहेत आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असा नेता आपल्या पाठीमागे आहे. आणि दुसरं, बाळासाहेब केवळ बोलत नाहीत, ते कृतीमध्ये उतरवतात. जेव्हा OBC आरक्षणाचा प्रश्न आला आणि OBC आरक्षण हे रद्द झाल्यात जमा होतं आणि त्याच्यावर कुठलाही पक्ष म्हणजे बोलायला तयार नव्हता. नरोवा कुंजरोवा, ना भाजपा ना काँग्रेस ना कुठलीही सेना OBCच्या बाजूने उभी राहायला तयार नव्हती. अशा वेळेला OBCचं आरक्षण वाचलं पाहिजे, मराठ्यांचं ताट हे वेगळं, OBCचं ताट वेगळं, अशी स्पष्ट भूमिका घेणारा महाराष्ट्रातला एकमेव हिम्मतवान नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि एवढंच नाही तर त्यांनी OBC आरक्षणासाठी आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते OBCच्या आरक्षणासाठी ते फिरले. हे मी माझ्या जेव्हा डोळ्यानं पाहिलं, OBC आरक्षणमध्ये तुळजापूरमध्ये एकही OBC बाहेर यायला तयार नव्हता. त्यावेळेला OBCच्या आरक्षणाची यात्रा घेऊन बाळासाहेब तिथं आले होते आणि त्या क्षणी म्हणलं की माझा नेता हा. आणि त्या दिवसापासून म्हणजे मी वंचितच्या पाठीमागं आहे, वंचित मध्ये आहे, मी बाळासाहेबांच्या बरोबर आहे. तर मित्रांनो, हे आता आपण जिथपर्यंत आलेलो आहोत की मला आणखीन एक भावलेली गोष्ट काय तर वंचित हे खूप मोठं स्वप्न आहे की खूप मोठं स्वप्न बघणारे खूप कमी लोक असतात. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तसं बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं ते इतकं भव्य आहे, त्यातली कल्पना आपल्या बऱ्याच लोकांना येणार नाही. स्वप्न काय आहे ते स्वप्न आहे की जी अस्पृश्य रंजलेली पिसलेली वंचित जमात आहे तिला सत्तेच्या खुर्चीवर बसवायचं हे स्वप्न आहे. आणि हे किती अवघड तुम्हाला सांगू की ज्यांना पूर्वी गावामध्ये यायला प्रवेश नव्हता, ज्यांना कुणी हात लावून शिवून घेत नव्हते, जेव्हा आपली सावली अंगावर पडली तर विटाळ मानायचे, अशातून केवळ बरोबरी नाही, आम्ही तुमच्या बरोबर येतोय ही तर मधली स्टेप झाली, मधला टप्पा झाला, आम्ही तुमचं नेतृत्व करतो, आम्ही तुमचे नेते होतो, तुम्ही आमच्या मागे या, इथपर्यंत नेऊन आपल्याला पोचवायचं आहे. आणि असं स्वप्न पाहणारा माणूस हा या अलीकडच्या 100 वर्षातला सर्वात मोठा महापुरुष आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि हे स्वप्न मला सांगा, हे राजकारणामध्ये वंचितचं काम काय? विचार करा, 75व्या वर्षी महाराष्ट्रभर वन फिरून की हे समाजाचं काम करायची गरज का पडावी, आंबेडकर या एका नावावर पुढची 50 वर्ष पुढच्या 3 पिढ्याला काहीही न करता एक मंत्रिपद तर कुठलाही पक्ष आनंदाने दिला असता. पण बाळासाहेबांना त्यांच्या स्वतःसाठी किंवा आपल्या घरासाठी त्यांना मंत्रिपद नकोय, त्यांना सत्तेचं पद नको आहे, त्यांना त्यांच्या समाजातल्या वंचित आणि OBC मधल्या लोकांना सत्तेच्या खुर्चीमध्ये बसवायचं आहे आणि हे त्यांचं मोठं स्वप्न आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात बना आणि त्यासाठी रस्त्यावर उतरून अहोरात्र मेहनत करून बाळासाहेब आणि सुजात त्यासाठी हे वनवन करतायत. का तर आपल्यापैकी कोणीतरी सत्तेमध्ये जाऊन बसला पाहिजे. आणि हे व्हायचं असेल तर सर्वांनी एक डोक्यात ठेवा, शासनकर्ती जमात बनायचं असेल
तर ती मनामध्ये ईर्ष्या ठेवा. आपल्याला सोलापूरचं मालक बनायचंय, जाऊन कुठल्या मालकाच्या दारामध्ये नाही पडायचंय आपल्याला. हे सगळे जे मालक लोक आहेत ना ते आपल्या दारात आले पाहिजेत, हे स्वप्न तुम्ही ठेवा. तर त्यामुळे आपल्याला दलाल बनायचं नाहीये, आपल्याला कुठल्या मालकांच्या दारातला कुत्रा बनायचं नाहीये, आपल्याला या सोलापूरचा मालक बनायचंय. आणि ही उर्मी प्रत्येकानं मनात ठेवायची. आणि हे स्वप्न जे जे पाहतील ते हे वंचितचे खरे भीमसैनिक असतील आणि त्यांच्या स्वप्नांच्या मागे ताकद असणार आहे बाळासाहेबांची, सुजातची आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाची. तर या येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी हा निश्चय करा की सोलापूरमध्ये आपण कुठल्याही मालकाच्या मागे जाणार नाही आणि कुठलेही हे जे डॉन मालक लोकांच्या दारात पडलेले आहेत त्यांना आपण भीक घालणार नाहीये. आपल्याला वंचितचा झेंडा इथल्या महापालिकेवर फडकवायचा आहे, इथल्या जिल्हा परिषदेवर फडकवायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे युवा नेते, युथ आयकॉन, युवकांचे हृदय सम्राट सुजात दादा आंबेडकर